हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 4 हा क्वेश्चन घेतोय। याच्यामध्ये आपल्याला जे क्वेश्चन्स दिलेले आहेत तर बघा, क्वेश्चन दिला आहे एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ a प्लस IB। हा जो दिलेला कॉम्प्लेक्स फॉर्म आहे तो a प्लस IB फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचा आहे अँड स्टेट द व्हॅल्यूज ऑफ a अँड b। a प्लस IB हा फॉर्म इथं क्रिएट करायचा आहे। तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे z इज इक्वल टू 1 प्लस 2i मायनस 2 प्लस i। हा प्रोडक्ट आपल्याला सोडवायचा आहे। तर बघा, z काय दिलाय 1 प्लस 2i मायनस 2 प्लस i। सिम्प्लिफाय करूया, 1 डिस्ट्रीब्यूट करायचे, काय मिळेल मायनस 2 प्लस i प्लस 2i डिस्ट्रीब्यूट करायचे, मायनस 4i अँड प्लस 2i स्क्वेअर। आता इथे जी आय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ती किती आहे -1। मग काय मिळेल -2i मायनस 4i मायनस 3i, आय स्क्वेअर इज -1 सो -2 -2 मायनस 4 मायनस 3i which is of the form a plus ib। इथे आपल्याला लिहिता येईल which is of the form z is equal to a plus ib where a is equal to the real part of z, that is -4, and b is equal to imaginary part of z, that is -3। अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं। तर सेकंड एक्झाम्पल बघूया। सेकंड एक्झाम्पल आहे 1 प्लस i इंटू 1 मायनस i रेज टू -1। सो लेट्स से द गिवन कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू गिवन। आता इथे जो निगेटिव्ह पॉवरचा जो मल्टिप्लिकेट आहे फर्स्टचा a1 मायनस i रेज टू -1, याचा पॉवर निगेटिव्ह दिसतो, तो आपण पॉझिटिव्ह करून घ्यायचा। z इज इक्वल टू काय 1 प्लस i अपॉन 1 मायनस i। न्यूमरेटरमध्ये निगेटिव्ह पॉवर आहे तो डिनॉमिनेटरला गेला की पॉझिटिव्ह 1। आता आपण डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितले तर डिव्हिजन असेल तर डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने आपण मल्टिप्लाय डिवाइड करायचं। डिनॉमिनेटर काय आहे 1 मायनस i, चा कॉन्जुगेट काय येतो 1 प्लस i। तर आपल्याला इथं 1 प्लस i ने मल्टिप्लाय डिवाइड करायचे। सो z इज इक्वल टू 1 प्लस i अपॉन 1 मायनस i इंटू conjugate of 1 plus 1 minus i, that is 1 plus i, so multiply divided by 1 plus i, so this is equal to 1 ने multiply करूया किंवा इथं सेम ब्रॅकेट दिसतो, ओके नाही 1 plus i काय ब्रॅकेटचा स्क्वेअर। डिनॉमिनेटर मध्ये a minus b a plus b हा फॉर्म आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर घेता येईल, सो 1 स्क्वेअर मायनस i स्क्वेअर। आता इथे i स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1, ब्रॅकेट एक्सपांड करता येईल 1 प्लस 2i प्लस i स्क्वेअर अपॉन 1 मायनस ऑफ मायनस प्लस 1, सिन्स i स्क्वेअर इज इक्वल टू -1। आता इथे पुन्हा i स्क्वेअर किती आहे -1, सो 1 प्लस 2i i स्क्वेअर इज -1 अपॉन 1 प्लस 1 इज 2, सो प्लस 1 and -1 कॅन्सल्स, दिस इज इक्वल टू 2i अपॉन 2। पुन्हा काय कॅन्सल होईल 2 कॅन्सल होईल, म्हणजेच काय i कसं लिहिता येईल a प्लस ib फॉर्ममध्ये 0 प्लस i और 1i, ओके। सो अगेन विच इज ऑफ द फॉर्म z इज इक्वल टू a प्लस ib वेअर a इज इक्वल टू a किती आहे इथं a इज इक्वल टू 0, b इज इक्वल टू 1। तर इथं सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण निगेटिव्ह पॉवर तो डिनॉमिनेटरला घेतला म्हणजे पॉझिटिव्ह झाला आणि मग डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड केले की आपल्याला a प्लस ib हा फॉर्म मिळतो। गिवन कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू i मध्ये रिअल नंबर असतो 0 आणि इमॅजिनरी जो युनिट आहे तो आहे 1 आहे। इमॅजिनरी i चा कोएफिशियंट तो 1 आहे, सो a इज इक्वल टू 0, b इज इक्वल टू 1 इज अवर रिक्वायर्ड आन्सर। आता आपल्याला थर्ड एक्झाम्पल बघायचं। z इज इक्वल टू काय दिलं बघा i इंटू 4 प्लस 3i अपॉन 1 मायनस
आय. थर्ड एक्झाम्पल. तर याच्यामध्ये बघा आय इथं डिस्ट्रीब्यूट करता येईल. सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी काय करायला लागेल, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करायला लागेल. सो कॉन्जुगेट ऑफ 1 मायनस आय इज 1 प्लस आय. आय डिस्ट्रीब्यूट करूयात 4i प्लस 3i स्क्वेअर अपॉन 1 मायनस आय इंटू 1 प्लस आय अपॉन 1 प्लस आय is equal to 4i. I square is minus 1, so minus 3 into 1 plus I upon a minus b, a plus b form a square minus b square, 1 square minus I square. The 4i distribute करून दिया 4i plus 4i square minus 3 distribute करून दिया minus 3i divided by 1 I square is minus 1, so minus of minus plus 1. Since I square is equal to minus 1, which is equal to 4i minus 3i, which is किती I square is minus 1, त्याच्यामुळे minus 4 minus 3 upon 1 plus 1 is 2, म्हणजेच काय I minus 7 upon 2. जनरली आपण रियल पार्ट अगोदर घ्यायचे जे minus 7 plus I upon 2. इथं रियल आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करता येतील, म्हणजेच काय -7/2 plus 1/2 I. This is of the form a plus ib, then which is of the form z is equal to a plus ib, where a is equal to -7/2, b is equal to 1/2. Okay, तर आता इथं आपण काय केलं, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केलं. इथं आय डिस्ट्रीब्यूट केला. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 येते, 4i minus 3i. 1 प्लस आय ने पुन्हा मल्टिप्लाय करून घेतला, 4i इंटू 1 प्लस आय आणि -3 इंटू 1 प्लस आय. डिनॉमिनेटर आय स्क्वेअर मायनस 1 असल्यामुळे 1 प्लस 1 आहे, म्हणजेच 2. इथं डिनॉमिनेटर सेपरेट केला तर a प्लस आय बी हा फॉर्म इथं आपल्याला मिळतो. ठीक आहे, हा झाला थर्ड एक्झाम्पल. आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघूया. फोर्थ वन 2 plus I upon 3 minus I into 1 plus 2I is our set. आता इथं जो डिनॉमिनेटर आहे तो आपण सिम्प्लिफाय करून घ्यायचा आणि मग त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. तर काय मिळेल 2 plus I upon, सिम्प्लिफिकेशन करूया, 3 मल्टिप्लाय बाय द ब्रॅकेट, सो 3 plus 3 into 2 6i minus I multiplied by the bracket, so minus I minus 2i square upon is equal to 2 plus I upon 3 plus 6i minus I plus 5i. I square is minus 1, so minus of minus plus 2. Since I square is equal to minus 1, so minus of minus plus 2. It's equal to 2 plus I upon 3 plus 2 is 5 plus 5i. तर इथं 5 आपल्याला कॉमन घेता येईल. काय मिळेल बघा, 2 plus I upon 5 in bracket 1 plus I. आता जो डिनॉमिनेटर आहे 1 plus I, त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. कॉन्जुगेट ऑफ 1 plus I is 1 minus I, so 1 minus I upon 1 minus I, which is equal to, इथं हे दोन ब्रॅकेट पुन्हा सिम्प्लिफाय करून घ्यायचे. डिनॉमिनेटरमध्ये a plus b, a minus b हा फॉर्म येतो. तर काय मिळेल बघा, 2 multiplied by the bracket 1 minus I, so 2 minus 2i. I multiply by 1 minus I, so plus I minus I square, whole divided by 5 into a plus b, a minus b, a square minus b square, so 1 square minus I square. So 2 minus 2 plus I is minus I. I square is minus 1, so minus of minus plus 1 upon 5 into 1 minus of minus plus 1, since I square is minus 1. The unit, since I square is equal to minus 1. आता इथं 2 plus 1 किती येतो, 3 minus I upon 5 into
2 म्हणजेच काय 3 minus I upon 10 which is equal to denominator separate करूया 3 by 10 minus 1 by 10 I okay which is of the form z is equal to a plus ib where a is equal to 3 by 10 b is equal to minus 1 by 10 with sign घ्यायचे a is equal to plus 3 by 10 आला आणि b with sign घ्यायचं minus 1 by 10 okay so this is our fourth example आता आपण fifth example बघूया fifth example आहे fifth example 1 plus I upon 1 minus I bracket square so same okay so let say with the given complex number त्याचा जो ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो एक्सपांड करण्या अगोदर डिनॉमिनेटर आपण सिम्प्लिफाय करून घेऊया इथं डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय येतो 1 plus I 1 plus I ने इथं ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचे म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाइड फॉर्म मिळेल आणि मग स्क्वेअर ब्रॅकेट आपण घेऊया इज इक्वल टू 1 plus I upon 1 minus I into 1 plus I upon 1 plus I whole bracket square आता इथे 1 plus I चा स्क्वेअर येतो 1 plus I bracket square डिनॉमिनेटर a plus b a minus b a square minus b square 1 square minus I square bracket square 1 plus I bracket square एक्सपांड करता येईल म्हणजेच 1 plus 2I plus I square upon denominator I square is minus 1 so 1 minus of minus plus 1 bracket square आता इथे I square ची व्हॅल्यू किती आहे minus 1 so 1 plus 2I minus 1 upon 1 plus 1 is 2 bracket square plus 1 minus 1 cancels so z is equal to 2I upon 2 bracket square पुन्हा 2 cancel होईल z is equal to काय मिळेल I square so z is equal to minus 1 I square is minus 1 so आता आपण a plus आणि फॉर्म कसा लिहिता येईल z is equal to minus 1 plus 0 I is the required form which is of the form z is equal to a plus ib where a is equal to minus 1 b is equal to 0 त्यातून आपल्याला हे एक्सप्लेनेशन देतात इथं z is equal to I square म्हणजेच minus 1 आला इमॅजिनरी पार्ट नाही आहे त्याच्यामुळे तो 0 घ्यायचा so b is equal to 0 and a is equal to minus 1 this is our required आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू सिक्स्थ एक्झाम्पल आहे 3 plus 2I upon 2 minus 5I plus 3 minus 2I upon 2 plus 5I this is your set आता आपल्याला काय करावं लागेल छेद समान करून घ्यावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि छेद समान करून घ्यायचे 3 plus 2I 2 plus 5I plus 3 minus 2I into 2 minus 5I whole divided by 2 minus 5I 2 plus 5I ओके तर आता इथं आपण छेद समान करून घेतलाय डिनॉमिनेटर सेम झाला आता इथे सिम्प्लिफिकेशन करायचं मल्टिप्लाय केला ब्रॅकेट सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल 3 मल्टिप्लाय बाय द ब्रॅकेट 6 plus 3 5 जा 15I 2 ने मल्टिप्लाय करायचं plus 4I plus 10I square 5 into 10 plus 3 ने मल्टिप्लाय करणं 6 minus 3 into 5 15I minus 2I distribute करूया minus 4I minus minus plus 10I square whole divided by a plus b a minus b denominator आहे a square minus b square येईल म्हणजे 2 square minus 5I square
15i minus 15i plus 4i minus 4i cancels. काय 6 plus 6 is equal to 12 plus 10 plus 10 20i square. Denominator 2 square is 4, 5 square is 25i square. The I square ची value किती minus 1. Now since I square is minus 1, we will get 12 minus 20 upon 4 plus 25. Since I square is equal to minus 1. 12 minus 20 किती? So Z is equal to 12 minus 20 is minus 8 upon 4 plus 25 is 29. So Z is equal to minus 8 by 29 plus 0i. Which is of the form Z is equal to a plus ib, where a is equal to minus 8 by 29, b is equal to 0. आता फक्त आपण सिम्प्लिफाय करायचे, छेद समान करून घ्यायचा आणि मग नंतर डिनॉमिनेटर a plus b a minus b फॉर्म a square minus b square येईल आणि आपल्याला रिक्वायर्ड फॉर्म मिळेल a plus ib. इथे a minus 8 by 29 इमॅजिनरी पार्ट नाही आहे त्याच्यामुळे तो 0 घेईल. आता हा झाला 6th एक्झाम्पल. आता आपण 7th एक्झाम्पल. 7th एक्झाम्पल 1 plus I raised to minus 3. 1 plus I raised to minus 3. This is the same, which is equal. आता न्यूमरेटर मध्ये निगेटिव्ह 3 आहे, त्याच्यामुळे तो डिनॉमिनेटर आला की प्लस 3. पॉवर आपल्याला पॉझिटिव्ह करून द्यायचा. 1 अपॉन 1 प्लस I raised to 3. मग डिनॉमिनेटर एक्सपांड करता येईल. a प्लस b ब्रॅकेट क्यूब असेल तर आपण काय घेतो, a क्यूब plus 3a square b plus 3ab square plus b cube. हा आपला फॉर्म्युला आहे, तो इथे आपण यूज करता येईल. 1 plus 3i ओके plus 3i square plus i cube. So 1 upon 1 plus 3i square किती minus 1 आणि i cube i square is minus 1, I cube is minus r. म्हणजे हा काय 3i minus 3 minus r. So 1 upon 1 minus 3 किती येतो minus 2. 3i minus r plus 2r. जर इथे 2 कॉमन निघाला तर काय मिळेल minus 1 plus r. आता डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. minus 1 plus I चा conjugate minus 1 minus I. So multiply and divide by minus 1 minus I. So minus 1 minus I. आता इथं न्यूमरेटर काय मिळेल minus 1 minus I upon 2 into a plus b a minus b हा फॉर्म इथं आहे. a square minus b square म्हणजे minus 1 square minus I square. तर पुन्हा I square किती आहे minus 1. So I square ची व्हॅल्यू रिप्लेस केली तर काय मिळेल Z is equal to minus 1 minus I upon 2 into 1 minus of minus plus 1. Since I square is equal to minus 1, which is equal to minus 1 minus I upon 2 into 2 किती मिळेल 4. म्हणजेच minus 1 by 4 minus 1 by 4 R. This is our set. आपण लिहू शकतो which is of the form Z is equal to a plus ib, where a is equal to minus 1 by 4, b is equal to minus 1 by 4. This is our required answer. ज्या पद्धतीने निगेटिव्ह पॉवर असेल तर तो आपण पॉझिटिव्ह करून घ्यायचा आणि मग इथे आपण फॉर्म्युला यूज केला, आपला सिम्प्लिफाईड फॉर्म्युला. डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करायचे आणि आपल्याला a प्लस ib फॉर्म आपल्याला मिळून जाईल. आता इथं 8th एक्झाम्पल पूर्ण झाले. आता आपण 9th एक्झाम्पल बघू. 9th एक्झाम्पल
नाइन्थ एग्जाम्पल आहे -√5 प्लस 2 अंडर रूट -4 प्लस 1 माइनस अंडर रूट -9 प्लस 2 प्लस 3i 2 माइनस 3i. आता जो 10th एक्झाम्पल आहे तो हाच आहे बघा 2 प्लस 3i 2 मायनस 3i. इथंच तुम्ही ह्या बघू शकता आणि 10th एक्झाम्पल सोडू शकता. तर हा z आहे 9th एक्झाम्पलमध्ये z इज इक्वल टू गिवन कॉम्प्लेक्स फॉर्म. त्याला आपण सिम्प्लिफाय करू. बघा ॲडिशन आहे आपण ब्रॅकेट काढून घेऊ शकतो. -√5 अंडर रूट ऑफ -4 जो आहे अंडर रूट -4 म्हणजेच √4 इंटू √-1. रूटमध्ये निगेटिव्ह फॅक्टर असेल तर तो स्प्लिट करून घ्यायचा. √-1 किती आहे i आहे. √4 इज 2 सो 2i. त्याचप्रमाणे अंडर रूट -9 दिसतोय तो काय घेत आहे 3i. तर -√5 प्लस 2 इंटू 2i प्लस 1 मायनस इकडे काय मिळेल 3i √9 आहे रूट ऑफ -9 प्लस इथं a प्लस b मायनस b फॉर्म आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर सो 2 स्क्वेअर मायनस 3i स्क्वेअर. तर काय मिळेल -√5 प्लस 2 इंटू 2 4i प्लस 1 मायनस 3i प्लस 2 स्क्वेअर इज 4 मायनस 3 स्क्वेअर इज 9i स्क्वेअर. तर इथं i स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 ती रिप्लेस करायची. सो -√5 प्लस 1 हा जो 1 आहे तो इथे घ्यायचा. 1 प्लस 4 आपण इथं काय घेऊ शकतो 1 प्लस ठीक आहे. आता इथे प्लस 1 ठेवूया आणि 4i मायनस 3i प्लस i प्लस 4i स्क्वेअर मायनस 1 सो 4 प्लस 9. तर since i square is equal to -1 so -√5 plus 1 plus i 4 plus 9 किती येतो 13. तर फायनल आन्सर काय मिळेल हा 13 प्लस 1 म्हणजेच किती मिळेल 14. सो 14 -√5 प्लस i जो सेम. तर इथे which is of the form z is equal to a plus ib where a is equal to 14 minus √5 b is equal to 1 I सॉल्यूशन 1. तर इथं आता जो 10th एक्झाम्पल आहे तो आहे 2 प्लस 3 आहे 2 मायनस 3. इथं मी सिम्प्लिफिकेशन केले ते अशा पद्धतीने 4 मायनस 9i स्क्वेअर 4 प्लस 9 म्हणजे उत्तर किती असणार आहे 13. त्याच्यामध्ये तुम्ही हे 10th एक्झाम्पल इथं सोडून दिलेले आहे त्या स्टेप्स तुम्ही तिथे घ्यायचे. ओके. तर आता इथे आपण लास्ट एक्झाम्पल 11th एक्झाम्पल. So example number 11 z is equal to 4i raised to 8 minus 3i raised to 9 plus 3 upon 3i raised to 11 minus 4i raised to 10 minus 2. तर आता इथं i चे जे पॉवर्स आहेत ते सिम्प्लिफाय करून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल i raised to 8 म्हणजेच काय घेत आहे i square raised to 4 म्हणजेच -1 raised to 4 म्हणजेच काय +1. I raised to 9 is I into I raised to 8. I raised to 8 is 1 so it's equal to I. I raised to 10 is I raised to 2 raised to 5. I square raised to 5 is I raised to 10. I square -1 raised to 5 म्हणजेच काय -1 चा ऑड पॉवर -1. आता I raised to 11 आहे 1 टाइम्स I सेपरेट करा I raised to 10 आहे. I raised to 10 किती -1 so this is -I. so z is equal आता z मध्ये व्हॅल्यू रिप्लेस करूया. I raised to 8 is 1 so 4. I raised to 9 is I so -3I plus 3 upon denominator
3 I raised to 11 is minus I, so minus 3I. I raised to 10 is minus 1, so minus of minus plus 4 minus 2. 4 plus 3 is 7 minus 3I upon minus 4 minus 2 किती येतो 2 minus 3I. Now to simplify this form you have to multiply and divide by the conjugate of 2 minus 3I. The 2 minus 3I is a conjugate 2 plus 3I. 2 plus 3I ने multiply divide करा 7 minus 3I upon 2 minus 3I into 2 plus 3I upon 2 plus 3I. Simplification करूया. So z is equal to 7 ने bracket में multiply करायचं 14 plus 21I minus 3I ने multiply करूया minus 6I minus 9I square upon 2 square minus 3I square. A plus b, a minus b कॉमन आहे, a square minus b square. This is equal to 14 plus 21I minus 6I किती येतो plus 15I minus I square किती आहे minus 1, so minus of minus plus 9 divided by 2 square is 4 minus 9I square which is equal to 14 plus 9 किती म्हणतो 23 plus 15I upon 4 I square is minus 1, so minus of minus plus 9, so 23 plus 15I upon 4 plus 9 is 13, so 23 upon 13 plus 15 upon 13I. This is our required simplification, which is of the form इथे आपण लिहिता येईल z is equal to is which is of the form z is equal to a plus ib, where a is equal to 23 by 13, b is equal to 15 by 13. So required simplification. अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 4 इथे कंप्लीट झालं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 घेऊ. थँक्यू.